प्रश्न विचारतो, भगवंता एखाद्याने जर भक्ती केली किंवा योग केला आणि मध्येच तो योग जर निघाला किंवा तो मध्येच योग शक्य नाही झाला आम्हाला, तर मग त्याचं काय नुकसान होतं का? जसं की शेतामध्ये आपण बियाणं पेरलेलं आहे आणि पाणीच दिलेलं नाही, तर मग पीक येईल का? हा एक प्रश्न आहे की नाही? तसं अर्जुनाचं म्हणणं आहे की ही जी प्रक्रिया आहे, तुम्ही जे सांगताय की असं करा, तसं करा, ध्यान लावा, नामस्मरण करा, कोण म्हणतं योग करा, कोण म्हणतं ज्ञान घ्या, तर तुम्ही जे हे सगळं सांगताय, हे जर पूर्णत्वास नाही गेलं, मध्येच काही अडथळा आला तर काय करायचं? मध्येच आपलं प्राण गेला आणि अजून भक्तीच पूर्ण झाली नाही आमची, तर काय करायचं? त्याचं गंतव्य काय होईल? मृत्यूनंतर काय होईल? असा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. आणि म्हणून ह्या 38व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं जर त्या मूळ मार्गावरून पतन झालं, आध्यात्मिक मार्गावरून, तर त्या छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे तर त्याची अवस्था होत नाही ना. आता आकाशामध्ये ढग असतात. मग आकाशामध्ये जेव्हा ढग असतात, ते आकाशातले ढग, एक मोठा ढग असतो आणि त्या मोठ्या ढगामधून काय होतं माहिती आहे का? एक तुकडा तुटतो, एक ढगाचा तुकडा तुटतो आणि तो काय करतो? दुसऱ्या ढगाकडे जातो. बरोबर आहे का हो? ढग बघितले का आकाशामध्ये आपण? छोटे 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 ढग असतात असे, एक मोठा असतो, एक छोटा असतोय, असे कडेने असतात. मग एक ढग असे पळताना दिसतात, पाहिले का आपण पळताना? ढगांना पाहिले पळताना? मग ते ढग काय करतात? एक मोठ्या ढगातला एक गोळा पळत पळत इकडं जात असतो, असं दुसऱ्या ढगाकडे जाऊन, आणि त्याला जाऊन मिळतो. बरोबर आहे की नाही? आपण त्याला काय म्हणतो? ढग गोळा झाले म्हणतो. बरोबर आहे का? इकडनं तिकडं तर जात असतो. मग कधी कधी काय होतं बघा, ध्यानपूर्वक ऐका. कधी कधी काय होतं, इकडून निघालेलं ढग, या गोळ्यामधून निघालेलं ढग दुसऱ्या गोळ्यामध्ये जाण्यापर्यंत, दुसऱ्या ढगामध्ये जाण्यापर्यंत मधूनच एक वाऱ्याचा मोठा झोका येतो आणि ते ढग गायब होतं. आपण काय म्हणतो? वाऱ्यानं सगळं ढग घेऊन गेलं म्हणतो. हां, असं म्हणतो की नाही? मग पाऊस निघून जातो. असं वाटतं तर आता ढग आले, अंधार आला, पडला, आता पाऊस पडेल असं वाटलं होतं, पण वारं इतकं सुटलं की काय झालं? ढग निघून गेलं. याच्यावरून हे शिकायला भेटतं. मग अर्जुन तेच उदाहरण इथं देत आहे गीतेमध्ये. ते म्हणत आहे की एखादा व्यक्ती भक्ती मार्गाला लागलेला आहे किंवा योग मार्गाला लागलेला आहे आणि त्यानं आता हातामध्ये साधन पण घेतलेलं आहे, माळ पण हातामध्ये घेतलेली आहे, नामस्मरणसुद्धा आता सुरू केलेलं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. आता नामस्मरण सुरू केले म्हणजे साधन सुरू केलेलं आहे. मग साधन सुरू केल्यानंतर आता तो निघाला आहे, पिशवी घेऊन निघालेला आहे, भगवंताच्या भक्तिमार्गाकडे निघालेला आहे. आणि अचानकच मायेचा प्रभाव त्याच्यावरती झाला आणि मायेचा इतका प्रभाव त्याच्यावरती झाला की त्यानं ती पिशवी सोडूनच दिली, हां, आणि दारू प्यायला लागली. मग काय झालं? याचं पतन झालं की नाही? तो भ्रष्ट झाला, पतभ्रष्ट झाला, त्या मार्गावरनं घसरला खाली. मग अशा वेळेला काय होतं, असा प्रश्न विचारला. त्या ढगासारखं होतं का मग? हां, काय होतं? ते वाऱ्याबरोबर निघून गेलं ढग वाऱ्याबरोबर निघून गेलं. तसं मग ह्याचं काय होतं, या भक्ताचं काय होतं? आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की नाही? हा काय प्रश्न पडतो आपल्याला? किंवा मी समजा एवढी भक्ती करत आहे आणि अचानकपणे समजा बरेच लोकांचं असं होतं की आयुष्य चांगलं जातं सगळं, पण मग ज्या वेळेला शरीर सोडायचं आहे त्यावेळेला परिस्थिती चांगली नसते किंवा भगवंताचं नाव आठवत नाही किंवा शेजारी भक्त नाही आहेत, तर मग अशा कंडिशनमध्ये काय होणार? असा प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारलेला आहे. आणि म्हणून जेव्हा भगवान श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला गेला, तर त्यावेळेला भगवंत काय उत्तर देतात बघूया आपण आता. आणि हा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारलेला आहे. म्हणजे का विचारलेला आहे भगवान श्रीकृष्णांना? कारण भगवान श्रीकृष्णांशिवाय इतर कोणी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, असं अर्जुनाचं म्हणणं आहे. प्रश्नच गहन आहे हो. मला सांगा ना, कोण आहे ज्ञानी व्यक्ती इथं? सांगा ना की ज्याला हे उत्तर माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का उत्तर या प्रश्नाचं? काय होतं नेमकं?
एखाद्याने भरपूर योग केला, साधना केली, भक्ती पण केली, मग त्या व्यक्तीने त्याच्या जीवनामध्ये कधी काही गडबड झाली समजा, तर मग त्यावेळेला काय होणार? त्याला भगवत प्राप्ती होणार की नाही? तो वरती भगवंतांकडे पोहोचणार की नाही? हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे अर्जुनाने या ठिकाणी. आणि तो जाणीवपूर्वक भगवंतांना विचारलेला हा प्रश्न. भगवंतांना विचारला आहे, कारण भगवंतच उत्तर देऊ शकतात असं अर्जुनाचं म्हणणं आहे. कारण बाकी कोणीच उत्तर देऊ शकणार नाही या प्रश्नाचं. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला मी विनंती करतो की माझा हा संशय दूर करा. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीसुद्धा नाही, कारण भूत, भविष्य आणि वर्तमान हे फक्त भगवंतच जाणू शकतात. आणि मग भगवान श्रीकृष्ण उत्तर द्यायला लागले, पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कुत्कच्चि दुर्गतीम तात गच्छती. हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेला योगी व्यक्तीच्या इहलोकामध्ये आणि परलोकातही विनाश होत नाही. हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तीने प्रभावित होत नाही. हा श्लोक महत्त्वाचा आहे, 40वा. कारण याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात माहिती का? तात. काय म्हणतात? तात म्हणजे मित्र, म्हणजे मित्र म्हणून संबोधन केलेलं आहे. शिष्य म्हणून नाही बरं का, अजून शिष्य नाही झाला अर्जुन. तर तात शिष्य झाला आहे, पण दुसऱ्या अध्यायामध्ये शिष्य झालेला आहे. परंतु आता गुरु जे आहे मित्रत्वाच्या नात्याने आपल्या शिष्याला समजावून सांगत असतात. ते खरं एक गुरूंची खासियत आहे बरं का. की गुरुचा शिष्याबरोबर मैत्रीचा संबंध असावा, तर त्या शिष्याचं कल्याण होतं. नुसतं असं चांदीचं सिंहासन, सोन्याचं सिंहासन ठेवून बसलाय, असा हात ठेवलाय, पालखीत घेऊन वर त्याला मिरवायला लागले सगळे गुरुला, आणि सगळ्याला असा आशीर्वाद देतोय, तर असं नाही चालणार. त्याचं पाया पडायला तिथं रांग आहे आणि तो जवळ येऊ देत नाही कुणाला. आणि मग वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेला लांबनं दर्शन होणार त्याचं, बस झालं. असं नाही. गुरु म्हणजे तो त्या व्यक्तीच्या जवळ जातो, त्याला उद्युक्त करतो प्रश्न विचारण्यासाठी, त्याच्या हृदयामध्ये काय आहे ते जाणून घेतो आणि मग त्याची समस्या संपवण्याचा प्रयत्न करतो. तो मित्रासारखं काम करतो. आणि आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतायत? हे मित्रा. आणि पूर्ण गीतेमध्ये एकदाच असं म्हणलेलं आहे, हे मित्र म्हणले भगवंताने अर्जुनाला. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अरे, या जगामध्ये सगळ्यात शुभ कार्य म्हणजे भक्तिमार्ग आहे. या जगामध्ये शुभ कोण आहे? शुभ भगवंत आहे. शुभ भगवंताचं नाव आहे. आणि शुभ भगवंताचं धाम आहे. शुभ भगवंताच्या लीला आहेत. स्वतः भगवंत शुभ आहेत. भगवंताशिवाय आणि त्यांच्या भक्तिमार्ग शुभ आहे. या जगामध्ये सगळ्यात शुभ आणि पवित्र काय तर भगवंताची भक्ती आहे. मग याच्यामध्ये जो कोणी लागला या मार्गामध्ये, त्याचं पतन कसं काय होऊ शकतं रे? असं नाही होत बाळा. काय होतं? त्याचं कल्याणच होतं. भगवंत सांगतात त्याचं शुभ कार्यामध्ये गुंतल्यामुळं त्याचं शुभच होतं, कल्याणच होतं त्या व्यक्तीचं. या मार्गामध्ये कोणताही तोटा नाही, अशा आशयाचा श्लोक सांगा दुसऱ्या अध्यायामधला. नेहाभिक्रमणाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते. मी सांगितलं लगेच कोणी सांगेल त्याला काय? आधी सांगायला पाहिजे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. थोडी जरी प्रगती या माणसाने केली, ठीक आहे, आयुष्यभर तुम्ही काय केलं माहीत नाही, पण चुकून जरी तुम्ही थोडासा सत्संग केला तरी सुद्धा फार मोठ्या भयापासून आपलं रक्षण भगवंत करतात. आणि म्हणून आता या ठिकाणी एखाद्यानं तर आयुष्यभर भक्ती केलेली आहे, आणि मग आयुष्यभर भक्ती केली तर भगवंत कसं काय विसरतील हो त्यांना? कधी कधी असं दिसू शकतं की बाबा थोड्या काळासाठी विसरलेत भगवंत वगैरे दिसू शकतं, पण ती एक लीला आहे किंवा त्यांचं ते कर्म आहे पूर्वजन्माचं थोडंसं राहिलेलं, म्हणून असं दिसतं की बाबा त्याच्या जीवनामध्ये ही घटना घडलेली आहे. तर आपल्याला एक सुंदर उदाहरण येतं अजामिळाचं. तर अजामिळ जो आहे, अजामिळ हा एक ब्राह्मण मुलगा होता. त्याचं लग्न झालं होतं, त्याला मुलं होती आणि बायको, मुलं. 16 वर्ष त्यांनी संसारामध्ये काढले. वय वर्ष 16 झालं पर्यंत संसार केला. वय वर्ष 16 लवकर लग्न व्हायचं पूर्वी. तर लग्न केल्यानंतर आपल्या मुलाबाळाबरोबर राहिला. पण झालं काय शेवटी, इतकी भक्ती केली त्यांनी, देवाचं नामस्मरण केलं, पूजापाठ केला, सगळं केलं, परंतु जंगलामध्ये देवपूजेची फुलं आणायला गेला देवासाठी. आणि तिथं एका वेश्येला पाहिलं त्याने. ती सुंदर होती दिसायला, आणि ती एका पुरुषाबरोबर आलिंगन करून ते दोघंजण त्या जंगलामध्ये होते.
ते दृश्य पाहिल्यानंतर त्या अजामिळाला वाटलं की ही वेश्याबरोबर आपण लग्न करावं, आणि अजामिळाने त्या वेश्येला घरी आणलं. घरी आणलं आणि घरी आणून तिच्याशी लग्न केलं. त्या वेश्येपासून त्याला 10 मुलं झाले आणि स्वतःच्या बायकोला बाहेर हाकलून काढलं, मुलांना हाकलून काढलं, त्या वेश्येलाच घरात ठेवलं आणि तिला सगळं काही कमी जास्त बघण्यासाठी भरपूर काम करू लागला. नामस्मरण सोडून दिलं, पूजापाठ सोडून दिलं, सत्संगला यायचं बंद केलं, कामं करायला लागला, रात्रंदिवस कामं करायला लागला. आणि मग काय झालं, पैसा पुरेना. हां, वेश्या आली ना घरात, आता लक्ष्मी असते तर पैसा पुरतो, वेश्या आली तर कसा पैसा पुरेल. आणि मग पैसा पुरेना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दरोडे घालायला सुरू केलं, चोऱ्या करायला सुरू केलं, वाममार्गाने पैसे कमवू लागला. आणि अशा प्रकारे त्याचं आयुष्य गेलं. वय झालं त्याचं, 80 वय झालं आता. मग आता काय झालं, 80 वय झाल्यानंतर अचानकपणे त्या ठिकाणी त्याला मृत्यू आला, अटॅक आला. आणि मृत्यू आला त्यावेळेला त्याचा जो लहान मुलगा होता त्याचं नाव नारायण ठेवलं होतं संतांच्या कृपेनं. काय ठेवलं होतं, ही कथा सगळ्यांना माहिती आहे. तर मग याच्यामध्ये जेव्हा ते नारायण म्हटलं होतं, तर आता याची आसक्ती, मन सगळं लहान मुलामध्ये होतं. आणि म्हणून मरताना तो ओरडायला लागला, नारायण नारायण नारायण, असं ओरडायला लागला. पण झालं काय, ह्यानी एवढं पाप केलं होतं, एवढं पाप केलं होतं, दारू, व्यसन, व्यभिचार, जुगार, दरोडे टाकलेले, चोऱ्या केलेल्या, 2 नंबरचा पैसा कमवलेला, तर हे सगळं केलेलं. अंतकाळ काय चांगला असेल का त्याचा. यमदूत आले, यमराजांचे दूत आले, हातामध्ये फास होते, दोरखंड होते आणि काळे कुट्ट असे यमदूत आले, यमराजांनी पाठवलेले. आणि हे यमदूत आले आणि यमदूतांनी काय केलं, त्याच्या जवळ गेले, त्याला उचलून नेणार इतक्यात त्या ठिकाणी सुंदर असे श्रीकृष्णांसारखे दिसणारे विष्णुदूत पण आले त्या ठिकाणी. कंठी कौस्तुभमणी असं काही नव्हतं त्यांच्याकडे. तर विष्णू आणि विष्णुदूतामध्ये फरक आहे. तर विष्णू सारखेच दिसतात विष्णुदूत. तर चतुर्भुज हातामध्ये 4 हात असतात त्यांना. आणि ते आले विष्णुदूत. आणि ते विष्णुदूत जे आहेत ते त्या अजामिळाला म्हटले, ते यमदूतांना म्हटले, याच्यावर आता आमचा अधिकार आहे, म्हटले तुम्ही नेऊ नका म्हणे यांना. मग यावेळेला ते घेऊन नाही गेले त्यांना. मग झालं कसं की या गोष्टीतनं हे शिकायचं आहे की या अजामिळाचं असं कसं काय झालं. मी काय म्हटलं, अजामिळाचं असं कसं काय झालं, कारण त्यांनी एवढी भक्ती केली होती, चांगलं चाललं होतं, देवालाच फुलं आणायला गेला होता ना. मग असं त्याला ते दिसलं आणि त्याचं पूर्ण पतन झालं. म्हणजे मार्गावरनं घसरला की नाही, पाय घसरला की नाही. मग आपल्याकडे असे बरेच लोक आम्ही बघितले की सत्संगला यायचे, पूर्वी गळ्यात माळ घातली होती, पण आता येत नाहीत, ते दारू पितात घरी, मग बरेच काय काय करतात. तर असे पण लोक आपल्याकडे आहेत, आम्ही पाहिलेत बरेच. तसं अजामिळा झालं. कसं काय झालं आहे, मग याची कारणं काही गीतेमध्ये सांगितलेली आहेत. एक तर त्याचं पूर्वकर्म, यात भगवंताचा काही दोष नाही आहे. तर पूर्वकर्म असं होतं की जो अजामिळ आहे, हा अजामिळ ब्रह्मचारी होता. पूर्वजन्मामध्ये ब्रह्मचारी होता, नैष्टिक ब्रह्मचारी. नैष्टिक ब्रह्मचारी जन्मापासून बाळ ब्रह्मचारी होता. आणि तरुण अवस्थेमध्ये काही कारणास्तव या मुलाला चक्कर आली आणि तो उठेच ना, झोपेतनं उठेच ना. काही कारणास्तव तो पडला जमिनीवरती. चक्कर आल्यानंतर आपण काय करतो, घाण वास नाकाला लावला माणूस जागा होतो की नाही. मग आपल्याकडे काय करतात, कांदा आणा म्हणतात, कांदा लगेच पुढून नाकाला लावला, वासाने माणूस जागा होते. याचा अर्थ कांद्याचा वास कसा आहे, कसा आहे, चांगला आहे, उग्र आहे, घाण आहे. कधी कधी चप्पल आणा म्हणजे चप्पल, कांदा नसला तर सॉक्स म्हणते. पकडल्या बरोबर. सॉक्समध्ये बघा, सॉक्सचा वास किती सुंदर असतो. तर आम्ही कॉलेजला असताना असंच व्हायचं. बरोबर कॉलेजमध्ये शूज होते ना, मग सॉक्स घालायला लागायचे पायामध्ये. आणि मग वास आला, कुणी काढलं रे, घाल पाय आतमध्ये, बोटात घाल पाय. नुसतं पाय बाहेर काढला का सॉक्सचा वास यायचा लगेच. कोणी लई गरम व्हायला लागलं, पोरं काय करायचे, पाय काढून बसायचे सॉक्स काढून. अशा प्रकारे असा उग्र वास दिला जातो. मग आता
हे इतके कडक ब्रह्मचारी होते की म्हटले यांना आता कशाचा वास द्यायचा म्हणले. तर म्हणले विरुद्ध, त्याच्या विरुद्ध पाय आहे त्याला. विरुद्ध पाहिजे म्हणजे काय, हा ब्रह्मचारी आहे तर म्हणे एका कांदा लावला तरी काय तो जागा होईना, वास दुसरा दिला तरी जागा होईना. ते म्हटले याला काय करा, एक सुंदर अशा स्त्रीला बोलवा म्हणे. तर यांनी कधीच स्त्रीला स्पर्श केलेला नाही आहे. तर मग त्या एका मुलीला बोलवलं, एका तरुण कुमारिका मुलीला बोलवलं आणि तिला सांगितलं की असं असं ह्यांना जागं करायचं आहे. ती मुलगी आली आणि तिने त्यांना आलिंगन दिलं. खरं आहे. आणि ते आलिंगन दिल्यानंतर तो ब्रह्मचारी उठून बसला. हरी बोल. तो उठून बसला तिथं. उठून बसल्यानंतर ती मुलगी म्हणाली की आपण मला माझ्याशी लग्न करा, कारण मी कन्या आहे, कुमारिका आहे आणि तुम्हाला मी स्पर्श केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की बाबा स्पर्श केला तर त्याला पती मानलं पाहिजे, इतके नियम असायचे. आजकाल तर काही नाही, सगळीकडे दुनियादारी करून येतात, पण काही नाही तरी शुद्धच मानलात. तर हे जे आहे हे म्हणले तुम्ही मला स्पर्श केलेला आहे तर म्हणे तुम्ही माझ्याशी लग्न करा, दुसरं कोणी माझ्याशी लग्न करणार नाही आणि मी तुम्हाला मदत पण केलेली आहे. मग ते म्हटले काय म्हटले, ते म्हणले मी ब्रह्मचारी व्रत पालन करत आहे या जन्मामध्ये, त्यामुळं मी काय आता लग्न करू शकत नाही. मग त्याने शाप दिला. काय शाप दिला, ते म्हणले तुम्ही माझ्याशी लग्न करत नाही म्हणे, हा अन्याय आहे म्हणे, मी तुम्हाला मदत केलेली आहे तर म्हणे तुम्ही पुढच्या जन्मामध्ये तुमचं पतन होईल म्हणे आणि त्या पतनाचं कारण मीच होईन म्हणे. तीच मुलगी पुढच्या जन्मामध्ये वेश्या झाली आणि हाच ब्रह्मचारी तो अजामिळ झाला आणि बरोबर त्या वेश्येने त्याचं पतन केलं. मला सांगायचं होतं की पूर्वजन्मामध्ये असं काहीतरी असतंय. पूर्वजन्मामध्ये आपलं कर्म काहीतरी असतं, त्याच्यामुळे काय होतं, अशा घटना घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. ते तुम्हाला माहीत आहे का हो? स्वतःला तर माहीत आहे का? स्वतःला सुद्धा माहिती नाही की आपल्याबरोबर कशामुळे काय झालंय ते, आणि आपण तर दुसऱ्याची धुन धुत बसतो. आमका तमका मेला, भूत झाला असल, बरोबर आहे की नाही? अरे स्वतःचं स्वतःला कळत नाही आपण कोण आहे, ते फक्त भगवंतालाच माहीत असतं. त्या स्वतःच्या माणसाला सुद्धा माहीत नसतं की काय झालंय आपल्याबरोबर. ते फक्त भगवंतांनाच माहीत असतं की काय झालंय बरोबर त्याच्या. हे अजामिळाबरोबर असं कसं काय झालं, दोन्हींनी नावं ठेवले सगळे. पण हा अजामिळ महान भक्त होता हे लक्षात ठेवा. आपण लगेच तिथं तर्काशी कन्क्लुजनसाठी येऊ शकत नाही की बाबा असं कसं काय झालं. तर अजामिळाला काय झालं, अंतकाळी नारायण 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 म्हटलं, कारण त्यांनी केलेली भक्ती वाया गेली. वय वर्ष कितीपर्यंत भक्ती केली? 16पर्यंत केली. आता मृत्यू आलाय 80मध्ये. तर मध्ये जरी त्याच्याकडून पाप झालेलं आहे, अजामिळाकडनं पाप झालं की नाही, भरपूर आयुष्यभर पाप केलं त्याने, पण तरी पण नारायण नाव आलं मुखामध्ये. कसं काय? मुलाचं नाव नारायण ठेवलं. मग हे भगवंताची योजना होती की त्या नारायण नाव त्या मुलाचं ठेवलं गेलं आणि अंतकाळी ते नाव आलं. म्हणजे भक्ती मार्ग केल्यामुळे, आलं लक्षात, जरी या मार्गातनं पतन झालं आपलं काही कारणास्तव, आता काही कारणास्तव आपण ह्यातनं बाहेर पडलो तरी पण नुकसान नाही. बाकीच्या मार्गामध्ये थोडं नुकसान आहे, नाही असं नाही, ज्ञानमार्ग योग मार्ग त्याच्यामध्ये नुकसान आहे, पण भक्ती मार्गामध्ये नुकसान नाही. स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व आहे. आपण जेव्हा या मार्गामध्ये आलेलो आहे, थोडं सुद्धा नुकसान नाही याच्यामध्ये. एकदा जरी हरे कृष्ण म्हटला तरी सुद्धा फार मोठ्या भयापासून रक्षण होतं. एकदा जरी प्रसाद खाल्ला फार मोठ्या भयापासून रक्षण होतं. एकदा जरी तीर्थयात्रा केली, त्याचं महात्म्यच वेगळं आहे की जे आपण साधारण बुद्धीनं समजू शकत नाही. आणि म्हणून आता हे जे अजामिळ आहे याची कथा आपण ऐकली की त्याला शेवटी जरी आयुष्यभर पापकर्म केलं तरी सुद्धा शेवट त्याला चांगला झाला, नारायण मुखातनं आलं, आणि पण लगेच त्याला मुक्ती नाही भेटली बरं का. काय झालं माहिती आहे का पुढं? त्याला पुन्हा मनुष्य जन्म, जिवंत झाला ना, आता मेलेला जिवंत झाला आणि हरिद्वारला गेला, गंगेच्या किनारी 12 वर्ष त्याने भरपूर साधना केली, नामस्मरण केलं आणि मग वैकुंठावरनं विमान आलं आणि तो भगवंताच्या धामाला गेला, असं वर्णन शास्त्रामध्ये आहे. सांगण्याचा उद्देश काय?
की आपण ही भक्ती मार्ग इतका चांगला आहे, भलेही समजा आता या जन्मामध्ये तुम्ही काय केलेलं आहे की या जन्मामध्ये नामस्मरण करताय. आता उदाहरणार्थ तुमचा कोटा किती आहे? 50%. निम्म पूर्ण झालेलं आहे नामस्मरण तुमचं आता. पाप संपलेलं आहे, नामस्मरण निम्म झालेलं आहे. आता पुढं काय? पुढं तुम्हाला अजून एक जन्म भेटला तुम्हाला. मग अजून एक जन्म भेटल्यानंतर त्या जन्मामध्ये तुम्हाला तुमची भक्ती 51% चालू होईल. आता किती झाली होती? 50. जसं की आता तुम्ही 4थीला आहात. 4थीच्या वर्गामध्ये तुम्ही आहात आणि 4थीच्या वर्गामध्ये तुम्ही 6 महिने शाळा केली. 6 महिने शाळा केल्यानंतर शाळेतनं काही कारणास्तव तुम्ही शाळा सोडली. काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला, काय झालं, शाळा सोडली आणि शाळेलाच गेला नाही आणि परीक्षा पण दिली नाही तुम्ही 4थीची. आणि मग तुमचे जे मित्र आहेत त्या मित्रांबरोबर तुम्ही 5वीला गेला. 5वीच्या वर्गामध्ये गेला आणि म्हणला मला ॲडमिशन द्या 5वीला. ते म्हणले 4थीचं सर्टिफिकेट घेऊन या तुम्ही. 4थी पास आहे का तुम्ही? मग तो म्हणतो नाही, मी 4थीत गेलतो की पण 6 महिने. 6 महिने गेलो होतो की. अहो पण तुम्ही परीक्षा दिली का? तुम्ही ते वर्ष पूर्ण केलं का? नाही, मी 4थीत गेलो होतो, मला आता 5वीला घ्या. कोणी घेईल का तुम्हाला? कोणी नाही घेणार, कारण तुम्ही ती 4थी पूर्ण करायला पाहिजे. पण तसं भक्ती मार्गामध्ये नाही आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही आता समजा अर्ध्यावरतीच आपला इथं संपला, तर तुम्ही काय 50%च भक्ती झालेली आहे तुमची, अजून 50% बाकी आहे नामस्मरण वगैरे करायचं. तर काय होईल? पुढच्या जन्मामध्ये गेल्यानंतर पुन्हा नव्यानं नाही चालू करायचं. ती 50% पण पकडते ती. आणि मग जसं आता तुम्ही जर समजा आता तुमच्या बँकेमध्ये 1 करोड रुपये आहेत आणि तुम्ही जर देह सोडला तर काय होईल हो? ते 1 करोड रुपये तुमच्या बँकेत होते आणि भगवंताच्या कृपेने तुम्हाला पुढचा जन्म माणसाचाच भेटला समजा. तर माणसाचा जन्म भेटल्यानंतर ते 1 करोड रुपये तुमच्या खात्यावर येणार का? हां, मग तुम्ही पॉलिसी काढली तर ते LIC वाले किती खोटं बोलतात बघा, की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. म्हणजे काय? समजा आता ते आत्ता पॉलिसी काढली मी LICची आणि मग ते विमा वगैरे सगळं भरलं आणि मग माझा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर माझा भगवंताच्या कृपेनं पुढचा जन्म मनुष्याचा झाला. मग ती पॉलिसी जी काढली होती LICची ती पुढच्या जन्मामध्ये येते का हो? नाही येत आहे. पुढच्या जन्मामध्ये ती पॉलिसी लागू होणार नाही किंवा तुमच्या बँकेमध्ये असणारे पैसे येणार नाहीत. मग एक गोष्ट आपल्याबरोबर येऊ शकते, भगवंतांची जी भक्ती केलेली आहे ती नष्ट होत नाही, असं इथं सांगायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? हे नष्ट होत नाही, हे कॅरी फॉरवर्ड म्हणतं त्याला. म्हणजे मागचं वळलं जातं पुढं. मागच्या पानावरची बेरीज, पान संपलं की आपण काय करतो? पुढच्या पानावर आकडा टाकतो, तिथून चालू करतो. तसं आपल्या जीवनामध्ये एकदा जरी तुम्ही हरे कृष्ण म्हटलं असेल तर पुढच्या जन्मात विचार केला जाईल की हा एकदा म्हटला होता हरे कृष्ण. त्याचं जे काय फळ आहे ते घेतलं जाईल अकाउंटला आणि मग पुढं सुरुवात केली जाईल. अलग लक्षात आपल्या. म्हणून भक्तिमार्ग किती चांगला आहे बघा. ते या जन्मामध्ये तुम्ही जे काय करताय हे वाया जात कसंही करा, उठता बसता जे काही तुम्ही केलेलं आहे दान पुण्य हे सगळं मोजलं जाईल आणि त्याच्या आधारे पुढची भक्ती चालू होईल. हे पुन्हा ते करायची गरज. मग समजा पुढच्या जन्मामध्ये काय झालं की 20% भक्ती झाली. किती? 50 आणि 20 किती? 70. अजून किती राहिले? 30 राहिले. आणि दुर्दैवानं त्या जन्मात पण काय संसारात अडकला, काय झालंच नाही. पुढचा 3रा जन्म घेतला आणि 3ऱ्या जन्मामध्ये काय झालं की तुमची भक्ती जी आहे ती भक्ती बऱ्यापैकी झाली कंप्लीट. 29% झाली. किती झाली? किती झालं? 70 आणि 29 किती झालं? 99. किती टक्के बाकी आहे? दुर्दैवानं 1% थोडंच बाकी राहिलं होतं. त्या अजमेळासारखं 12 वर्ष फक्त. तर थोडंच बाकी राहिलं होतं. मग काय करणार? तर ते थोडं बाकी राहिलं आहे तर 1% राहिली भक्ती. पुन्हा जन्माला यावं लागेल. पुन्हा जन्म घ्यायचा आणि पुन्हा मग 1% पूर्ण करायचा. मग कधी कधी तुम्ही बघितले का चांगले चांगले जे लोक असतात कधी कधी लवकर मरतात. त्यांचं वय किती असतं? 40-35. मग लोक लगेच विचारतात एवढे महाराज चांगले होते, एवढ्या लवकर कसे काय गेले हो? कारण महाराजांचा 1% राहिला होता. समजलं तुम्हाला? महाराजांचा तेवढा पूर्ण केला आणि ते गेले. अशा घाणीत कशाला राहते तिकडं? तर मग ते महाराजां असं लोकांना प्रश्न पडतात ना
एवढं चांगलं होतं किंवा देवाचं करत होतं की मग कसं काय देवानं त्यांना एवढं लवकर उचललं म्हणजे त्यांचं संपला, कालावधी संपला ना. 1% राहिलं होतं. हे भगवंताला माहिती आहे हो. आपण तर्क लावायचे नाही. तर्क लावला काय होईल? अपराध लागेल आपल्याला. हे आपण इतरांबद्दल बोलायचं नाही. तर मग 1% जरी राहिला तर पुन्हा जन्म घ्यावा. पण याच्यामध्ये फायदा काय माहिती आहे का तुम्हाला? काय फायदा आहे की जर भक्ती मार्गामध्ये असेल, बऱ्यापैकी दाट शक्यता आहे. काय शक्यता आहे? मनुष्य जन्म भेटण्याची शक्यता आहे. आणि तोही चांगला जन्म भेटण्याची शक्यता आहे. चांगला म्हणजे तुम्हाला, जर तुम्ही आता भक्ती करत असाल, समजा आता तुम्ही भक्ती करत असाल आणि चांगलं जप करताय, चांगलं हे करताय, तर काय होतं माहिती आहे का? पुढच्या जन्मामध्ये काय होतं? पुढच्या जन्मामध्ये समजा कोटा पूर्ण झाला नाही तुमचा, काय ते थोडं बाकी आहे, अजून करायचं बाकी आहे, तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला शुचिनाम श्रीमताम गे योगो भ्रष्टो अभिजायत, तुम्हाला एका शुद्ध श्रीमान कुटुंबामध्ये, श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म मिळेल. हे काय भानगड आहे? शुद्ध आणि श्रीमंत घरामध्ये जन्म मिळेल. मग कसा काय जन्म भेटतो श्रीमंत घरामध्ये आपल्याला? का भेटतो? तर शुद्ध म्हणजे बघा, तुमची थोडीशी भक्ती राहिलेली आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी मग तुम्हाला थोडं वातावरण पण पाहिजे. मग ते वातावरण निर्माण होतं. तर शुद्ध श्रीमंत कुटुंब, नुसतं श्रीमंत नाही म्हटलेलं आहे, शुद्ध श्रीमंत. माहिती आहे का, बऱ्याच जणांकडे काय माहिती आहे का, बऱ्याच जणांकडे भरपूर मोठे मोठे गाडी बंगले आहेत, पण 1 रुपया पण दान देत नाहीत. फार कंजूस असतात. कोणाला चहासुद्धा पाजणार नाही स्वतःच्या पैशाचा. इतके कंजूस लोक आहेत. करोडपती आहेत ते, आलं लक्षात तुमच्या. पण काही करोडपती लोक असे बघितले आम्ही की लाखाने दान करतात. श्रीमंत आहेत पण इतकं दान करतात, इतकं लोकांना समाजसेवा करतात, कुठंच कमी पडत नाही. मग दोघं पण श्रीमंत आहेत, पण पहिला श्रीमंत आहे तो कंजूस श्रीमंत आहे, दुसरा श्रीमंत आहे तो शुद्ध श्रीमंत आहे. तर इथं काय म्हणले? शुचिनाम श्रीमताम, म्हणजे सात्विक शुद्ध श्रीमंत व्यक्ती. आलं लक्षात तुमच्या? जो मन मोकळा आहे. बघा किती मोठी मोठी लोक या समाजामध्ये आहेत, इतके करोडपती, त्यांचा जगामध्ये श्रीमंताच्या यादीमध्ये नंबर आहे, 5वा नंबर, 10वा नंबर जगामध्ये श्रीमंत यादीमध्ये. पण ते भगवंताचे फार भक्त आहेत, मोठे मोठे, फार भक्ती करतात, नामस्मरण करतात. असे लोक पण आहेत या जगामध्ये. म्हणजे हे कोण आहेत? हे श्रीमंत घरात जन्माला आलेले लोक कोण आहेत? मागच्या जन्मामध्ये ते भक्त आहेत आणि त्याने थोडीशी भक्ती राहिलेली आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आता त्यांना हे मार्ग भेटलेला आहे. माझ्या श्रीमंत घरामध्ये त्यांना जन्म भेटतो, शुद्ध घरामध्ये जन्म भेटतो, सात्विक वैष्णवाच्या घरामध्ये, भक्ताच्या घरामध्ये जन्म भेटतो. मग तिथं काही टेन्शनच नाही. जन्मापासूनच हरे कृष्ण चालू आहे घरामध्ये. आणि मग सगळे घरातले तो त्या जन्मामध्ये त्याचं पूर्ण करतो कोटा आणि तो निघून जातो. समजलं का तुम्हाला? मग अशा प्रकारे अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो. बघा, बिल्वमंगल ठाकूर नावाचे एक संत होऊन गेले, रामानंदी संप्रदाय आहे ना, श्री संप्रदायामध्ये आय थिंक. तर बिल्वमंगल ठाकूर जे आहेत, तर यांनी इथं कृष्णा नदी आहे साताऱ्यामध्ये, महाबळेश्वरमध्ये उगम पावते, कृष्णा आणि वेण्णा. तर माहुली नावाचं ठिकाण आहे तिथे. तर तिथे एक घटना घडते की यांचं लग्न झालं आहे या जन्मामध्ये, परंतु त्यांचं एका वेश्येवरती प्रेम आहे. आणि असं दाखवलं की पूर्ण असा एक सांसारिक व्यक्ती आहे या जन्मामध्ये. आणि त्या वेश्येला भेटायचं आहे त्यांना रात्री जाऊन. धो 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 पाऊस पडतोय, नदीला पूर आला आहे. आणि यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. इतक्यात बापाला अटॅक आला, बाप मेला. मग त्याने कसं तरी कंट्रोल केलं. वासना फार डेंजर आहे. त्यांनी कंट्रोल केलं आणि बापाला जाळलं, तिथे जाळलं नदीच्या काठाला. पण अचानक नदीचं पाणी वाढलं, ते मडं गेलं वाहून. मडं गेलं वाहून त्या नदीमध्ये. आणि त्या नदीमध्ये मडं वाहून जात असताना कसं तरी बापाला जाळून हा म्हणला त्या नदीच्या पलीकडं जी वेश्या आहे तिला मला भेटायचं आहे. मग त्या नदीच्या पुरामध्ये घुसला. पुराचं पाणी येतं
आणि त्याला एक लाकडाचा ओंडका दिसल्यासारखं झालं. ते लाकडाचा ओंडका नव्हता, त्याच्या बापाचं मडच होतं. त्याला त्याने पकडलं लाकडाचा ओंडका म्हणून. कामातुराणाम न भयम न लज्जा. ज्याला काम निर्माण झालेलं आहे याच्या मनामध्ये, त्याला लाज नसते आणि भीती पण वाटत नसते आणि त्याचं बुद्धी पण गेलेली असते कधीच. आणि त्यामुळं तो व्यक्तीनं त्या मेलेल्या मड्याला पकडलं लाकूड म्हणून आणि ते पोहत पोहत तिकडे गेला नदीच्या पलीकडं. आणि वरती दुसऱ्या मजल्यावरती वेश्या राहत होती. तर वर कसं चढायचं रात्रीचं आता, पुढनं गेटनं तर ती उघडणार नाही दरवाजा, तर हा मागच्या खिडकीतनं वर चढला. वर कसं चढायचं, तर त्या ठिकाणी एक अजगर होता मोठाच्या मोठा, तो लटकत होता त्या खिडकीला. त्या अजगराला त्याला वाटलं दोरीच आहे, त्या अजगराला पकडून तो वर चढला. बघा काम निर्माण झाल्यानंतर मनामध्ये काय होतं. आणि मग त्या वेश्येला भेटला आणि ती वेश्येने बघितलं एवढं पूर आला आहे, खाली बघितलं तर अजगर आहे, त्या अजगराला धरून आला आहे. ह्याला कळलं नाही की अजगर आहे म्हणून, ह्याला दोरी समजून त्यालाच पकडले. खाली बघते तर इथं मडं आलेलं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर ती वेश्या पण, पूर्वीच्या वेश्या पण चांगल्या होत्या, भक्त होत्या भगवंतांच्या. कितीतरी उदाहरणं शास्त्रामध्ये. गणिका, तर पंढरपुरामध्ये पण एक वेश्याची मुलगी होती कानोपात्रा. पूर्वीच्या वेश्याच तर भक्त होत्या, हे आजकालचं काय खरं नाही. तर ही जी वेश्या आहे ती काय म्हणाली माहिती आहे का, ती म्हटली, अहो तुम्ही मला प्राप्त करण्यासाठी एवढ्या मध्यरात्री आलेला आहे पुराच्या पाण्यातनं, जीव संकटात टाकून तुम्ही मला भेटायला आला आहे. एवढा प्रयत्न जर तुम्ही या सावळ्या श्यामसुंदराला श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी केला असता, श्रीकृष्ण आज तुम्हाला भेटायला आले असते. तुम्ही मला भेटण्यासाठी एवढा प्रयत्न केला आहे, एवढा देवासाठी कधी केला का, भगवंतासाठी कधी केला का, असं त्यांनी म्हटलं. आणि तसं म्हटल्यानंतर त्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि तो निघाला. कुठं निघाला, चलो रे मन श्री वृंदावन धाम. आणि वृंदावन धामामध्ये निघालेला आहे. आता त्यांना सांगितलं त्या वेश्याने, त्यांनी त्या वेश्याला गुरु मांडला. तू मला खरा मार्ग दाखवला जीवनाचा म्हटले. मी भ्रमामध्ये गेलो होतो. आणि मग वृंदावनला जात असताना सुद्धा त्यांची वासना थांबत नव्हती. तर एका घरामध्ये थांबले. ज्या घरामध्ये थांबले त्या ब्राह्मणाच्या ब्राह्मणालाच म्हणले, तुझ्या पत्नीशी मला संग करायचा आहे म्हणले रात्री. एवढ्यापर्यंत त्यांचं, म्हणजे अडथळे माणसाच्या जीवनामध्ये येतात हे मला सांगायचं आहे. इवन भक्ती मार्गामध्ये जरी तुम्ही आला, भरपूर अडथळे संकट येत राहतात आपल्या जीवनामध्ये, पण त्याला कसं वळवायचं भगवंताकडं हे कळलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ती स्त्री आली. पहिले जे ब्राह्मण चांगला होता, अतिथी देवो भव, त्यांनी त्याच्याकडे ती स्त्री पाठवली. तर ते गेल्यानंतर ते पुन्हा त्याला साक्षात्कार झाला, अरे मी किती पापी व्यक्ती आहे, मी काय करतोय, ज्यांनी मला राहायला आसरा दिला घरात रात्रभर, त्यांच्याच पत्नीशी मी असं करतोय. त्यांनी त्या पत्नीला सांगितलं, तुझ्या केसामध्ये असणारी पिन काढून दे म्हणली. आणि ती पिन घेतली आणि डोळे फोडून घेतले स्वतःचे त्याने. ह्या डोळ्यामुळेच प्रॉब्लेम झाला आहे म्हणले. आणि म्हणून अशा प्रकारे हे बिलोमंगल ठाकूर वृंदावनला पोचले. वृंदावनला पोचले आणि एवढी भक्ती केली, डोळे नव्हते त्यांना. श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर येऊन खेळायचे. विचार करा, यमुनेच्या काठी. आणि अशा प्रकारे महान संत झाले. मग यांच्या जीवनामध्ये पाहिलं की काय घडलं नेमकं. यांचं जीवन या जन्मात जर श्रीकृष्ण साक्षात त्यांच्याबरोबर दर्शन देतात, त्यांच्याबरोबर खेळू शकतात, एवढं मोठे संत होऊ शकतात, मग असं कसं काय दाखवलं गेलं पिक्चरमध्ये यांच्या. काय एक वेश्या, एक एवढा वेश्या स्त्रीलंपट पुरुष, असं कसं काय दाखवलं गेलेलं आहे. तर थोडासा पूर्वार्ध, पूर्वकर्म जे आहे, पूर्वजन्मामध्ये हे महाराज संन्याशी होते. कोण होते, संन्याशी व्यक्ती जो आहे त्याने स्त्रीकडे बघायला पण नाही पाहिजे असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. स्त्रियांचा विचारसुद्धा मनामध्ये आणायला नाही पाहिजे आणि पाहायला नाही पाहिजे. पण चुकून काही कारणामुळं, त्यांचा काय असा उद्देश नव्हता, परंतु काही कारणास्तव त्यांना स्त्रीला स्पर्श करावा लागला आणि संन्यास धर्म भंग झाला. त्याचं फळ म्हणून, त्याचं प्रायश्चित्त म्हणा किंवा त्याचं फळ म्हणून त्यांना पुढच्या जन्मामध्ये ती जी स्त्री आहे तीच वेश्या झाली आणि हे संन्याशी हे महाराज झाले. पण अल्टिमेटली या जन्मामध्ये त्यांना भगवंत काय भेटले की नाही, भगवंत भेटले. पण थोडंसं असं दाखवलं गेलं की त्या ठिकाणी काय झालंय, त्यांचं पूर्वजन्म आहे ना. आपण नावं ठेवण्यात काय अर्थ आहे का हो. आपण लगेच म्हणतो कालपर्यंत तरी असा करत होता, आता काय म्हणतो
करून करून भागला आणि देवपूजेला लागला. आणि आता लय देव देव करायला लागला. हरे कृष्ण जाऊन काय पाप धुत असते आता. यानं काय केलं ते आम्हाला माहिती आहे की आता हरे कृष्ण जाऊन काय पाप धुत असते काय. एका हरिनामे अवघी चिंता वारली म्हणलेलं आहे. अरे एक नाव काफी आहे फक्त, सगळं हे जाळून टाकायला. नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीच. या जन्माचे पाप काय घेऊन बसलाय, अनंत कोटी जन्माची पाप सुद्धा जळून राख होती त्याची. केवळ भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचल्यामुळं, भगवंताचं नामस्मरण केल्या. हरे कृष्ण 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 हरे हरे. मग कधी कधी भगवंत त्या व्यक्तीला विसरत नाहीयेत. वृंदावनामधली कथा येते ना, भगवंत काय करतायत, गोवर्धनच्या पायथ्याला काय करतायत, वसंत पौर्णिमेला रासनृत्य करतात भगवंत. रासनृत्य करत असताना, रासनृत्य माहिती तुम्हाला, भगवंत गोपींबरोबर नाचतात. भगवंत नृत्य करतात. हजारो गोपी, लाखो करोडो गोपी, प्रत्येक गोपीला वाटतं श्रीकृष्ण माझ्याबरोबरच नृत्य करतायत. तेवढी रूपं भगवंताने तयार केलेली आहेत. आणि अचानकपणे गोपींना अभिमान होतो की श्रीकृष्ण माझ्याबरोबर नाचतायत म्हणून. मग त्यावेळेला भगवंत त्यांचा अभिमान दूर करण्यासाठी काय करतात, गायब होतात. त्या नृत्यामधनं गायब होतात. सगळ्या गोपी आणि राधा हुडकायला लागते, कृष्ण 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 कुठे गेले, कृष्ण कुठे गेले, सगळ्या रडायला लागले. आत्ता तर होते माझ्याबरोबर. भगवंत गायब झाले आणि मग पुन्हा भगवंत त्यांना भेटले. भेटल्यानंतर सांगितलं भगवंतानी, मी तुम्हाला कधीच विसरलो नाहीये. मी फक्त थोड्या वेळासाठी गायब होतो भक्तांच्या जीवनातनं. मी त्यांचं नेहमीच कल्याण करतो आणि मी कधीच भक्ताला विसरत नाही माझ्या. मी नेहमी त्याचं कल्याण करतो. मग कधी कधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं होतं की थोड्या वेळासाठी संकट येतं आपल्यावरती, रडायची वेळ येते आपल्याला. पण याचा अर्थ असा नाही की भगवंताने आपल्याला टाकून दिलेला आहे. भगवंताला माहिती आहे याने किती जप केलेला आहे, याने किती दानपुण्य केलेलं आहे, याने काय केलेलं आहे. भगवंत कधीच अन्याय करत नाही. पुन्हा त्या गोपींबरोबर आले आणि भगवंत पुन्हा त्यांना आलिंगन दिलं, पुन्हा त्यांना भेटले. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये असं होतं की संकट तरी येतं, पण जर आपण पूर्वी भक्ती केलेली असेल तर भगवंत लक्षात आहे भगवंताच्या. लगेच तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे की अरे आम्ही एवढं केलं आणि भगवंताने असं कसं काय केलं. भगवंताच्या लक्षामध्ये आहे. थोडं ते तुमचं काहीतरी कर्म होतं तेवढ्या वेळासाठी तुम्हाला ते हे केलेलं आहे. आणि म्हणून आपला जो जन्म आहे, भलेही मी मगाशी सांगितलं बऱ्यापैकी मनुष्य जन्मच होणार आहे आपला, पण एक समस्या आहे. काय समस्या आहे, आसक्ती. भरत महाराजांचं काय झालं होतं माहिती आहे सगळ्यांना. एका हरणाच्या पिल्लावर प्रेम झालं, संसार सोडला, राज्य सोडलं, प्रेम कोणावर झालं, हरणाच्या पिल्लावरती. आणि मरताना ते हरणाचं नाव घेऊनच मेले. पुढच्या जन्मामध्ये हरिण झाले. पण या हरणाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. काय वैशिष्ट्य आहे, काय वैशिष्ट्य आहे हरणाचं. हे हरिण अजिबात आसक्त नाही कशाशी. इव्हन ती हिरवं हिरवं गवत आहे का त्याच्याशी पण आसक्त नाही आहे हरिण. हे हरिण आहे ना, दिवस रात्र असं एकटं एकटंच बसायचं आणि ते हरिण आहे ना, त्या संतांची प्रवचनं ऐकायचं. ते हरिण आश्रमामध्ये राहून ते हरणासारखं वागत नव्हतं. हरिण असून पण उड्या मारत नव्हतं, गवत खात नव्हतं, त्याला काहीच आवडत नव्हतं. त्याला फक्त काय प्रवचन ऐकावं असं वाटायचं. निवांत असं बसायचं, ऐकायचं फक्त. आणि खात पण नव्हतं जास्त, प्रसाद खायचं, प्रसाद. मग काय झालं याच्यावरून, काय समजलं तुम्हाला सांगा. मागच्या जन्मामध्ये भक्ती केली होती. जरी प्राण्याचं शरीर आपल्याला भेटलं पुढच्या जन्मामध्ये, आपण कुत्र्याच्या जन्माला जाऊ द्या, हे काहीतरी कर्म आहे. ते हरणाचं स्मरण केलं तर म्हणून हरिण बनलं, पण भक्ती विसरली का हो. पुढच्या जन्मामध्ये हरिण बनून सुद्धा त्यांना सगळं आठवत होतं मागचं. आणि त्या जन्मात त्यांनी भजन केलं. हरणाच्या जन्मामध्ये येऊन सुद्धा भक्तांचा संग केला, सत्संग केला हरणाच्या जन्मामध्ये येऊन सुद्धा. असे काही लोक असतात. आम्ही पाहिले बऱ्याच ठिकाणी की एका ठिकाणी एक भजन चालू होतं, कीर्तन. तर एक कुत्रा यायचा आणि तो कुत्रा काय करायचा, त्या भक्तांबरोबर नाचायचा असं, भक्तांबरोबर नाचायचं असं. आणि बरोबर असं पायवर करायचं, पुढचे 2 पायवर करायचे असे, हरी बोल हरी बोल हरी बोल. म्हणजे बहुतेक ते हरे कृष्णामध्ये असं मागच्या जन्मामध्ये काहीतरी त्याकडनं चूक झालेली असेल, त्याला कुत्रा बनावं लागलं. पण कुत्रा बनलं तरी सुद्धा तो काय करतोय, त्या प्रवचनामध्ये येऊन बसतोय, भक्तांच्या ह्याच्यामध्ये येऊन पायवर करतोय असा कुत्रा. म्हणजे मागच्या जन्मामध्ये काय झालं, आलं की नाही, बरोबर आलं की नाही, नष्ट होत आहे का.
भक्ती नष्ट होत नाही हो. हां, बाकीच्या गोष्टी नष्ट होत आहेत. म्हणून ही भक्ती केली पाहिजे आपण. ह्यात नुकसान काहीच नाही आहे. पण आपण पुढचा विचार करत नाही ना. आपण आत्ता आपलं वाटतं एवढा जन्म आहे, एवढा जन्म नाही आहे, पुढं आहे, भरपूर अजून आहे. आत्ता पण भरपूर झाले, अजून पण पुढे भरपूर आहे. एवढं संपलं नाही आहे सगळं. याचा विचारच आपण करत नाही. आपलं वाटतं झालं मेलं की संपलं, पण पुढचं कोण मागचं कोण. असं नाही आहे. आपला शाश्वत संबंध भगवंताशी आहे आणि आपलं पुढं अजून भरपूर कार्य आहे. मग ते आता आम्ही मध्ये गोवर्धनला गेलो तो परिक्रमेला ना, तर एक कुत्रा होता आमच्याबरोबर, काळाच होता तो पण कुत्रा. आणि तो कुत्रा कंटिन्यू आमच्याबरोबर चालत होता, असं कंटिन्यू परिक्रमेला. नेमकं तो असं साईडला पण नाही, मागं बी नाही, पुढं बी नाही, बरोबर असं भक्तांच्या घोळक्यामध्ये येऊन बसणार आणि तिथं थांबणार. आणि बाकीचे जे कुत्रे होते ते इतके भुंकायचे त्याला. आणि ते का भुंकत होते त्याला कुत्रे, का भुंकत होते? तो आमच्या गटातला त्यांच्यात कसं काय गेलाय? हां, तो कालपर्यंत आमच्यावर बसत उठत होता, मग आता गंध लावून आणि धोतर घालून सत्संगाला गेलाय, तिकडे खायला गेलाय. हां, तो आमच्याबरोबर होता की नाही कालपर्यंत? ते कुत्रे एवढे भुंकायचे ते कुत्रे त्याच्यावरती. आणि असं वाटायचं ते आमच्याच अंगावर आले काय कुत्रे, सारखे त्याला सोडतच नव्हत्या कुत्र्याला. पण ते कुत्रे काय करायचं, काहीच बोलत नव्हतं कोणाला, शांत एकदम. नुसतं असं खाली मान घालून चालायचं, वर बघत नव्हताच कुत्रं, नुसतं खाली मान घालून चालायचं असं. बरोबर भक्ताबरोबर जायचं. आणि जो ते राधाकुंडापर्यंत आलं ते कुत्रं आमच्याबरोबर, तिथून आम्ही सगळे थांबलो आणि ते गेलं कुठं. तर काय समस्या याच्यावर? बाकीचे पण कुत्रे होते कडेला, हे पण होतं. बरोबर आम्हाला जॉईन केलं त्यांनी दानघाटीमध्ये आणि राधाकुंडापर्यंत चाललं. आणि आम्ही काही खाल्लं नव्हतं, त्यांनी काही खाल्लं नाही शेवटपर्यंत. एका ठिकाणी आम्ही थोडंसं उद्धव कुंडावरती एक खाण्याचा प्रयत्न केला आम्ही. मग आता आम्ही जेवत होतो, कुत्र्याला काय करायचं, काही भक्तांनी त्याला बिस्किट वगैरे दिलं, पण त्यांनी खाल्लं नाही. शेवटपर्यंत तो कुत्रा जो आहे आमच्याबरोबर चालला. सांगण्याचा उद्देश हा होता की मागच्या जन्मामध्ये तो भक्त असावा 100%. बायचान्स या जगामध्ये काहीच होत, मागच्या जन्मामध्ये तो भक्त असावा. आणि भक्त असल्यामुळे त्याने काय केलेलं आहे की त्याला ते आठवतंय आता, बाबा भक्ती मार्ग किती चांगला आहे हो, मागच्या जन्मामध्ये केलेलं सगळं आठवतंय. आणि मग तो काय करतोय, त्याला परिक्रमा करण्याची इच्छा असेल, गोवर्धनची थोडीशी बाकी असेल, काय कदाचित असं झालं असेल की परिक्रमा सुरू केली असेल आणि 4-5 किलोमीटरच केलं, झालंच नाही, गुडगत. उरलेली परिक्रमा रिक्षात बसून केली असेल किंवा केलीच नसेल, काय तर झालं असेल. म्हणून काय झालं, या जन्म घ्यावा लागला त्याला पुन्हा. आणि मग त्यानं काय केलं, पूर्ण नाही केली आमच्याबरोबर. ते 5-6 किलोमीटर झाल्यानंतर जॉईन झाला आम्हाला दानघाटीपासून पुढं. आणि मग तिथून परत राधाकुंडापर्यंत आला. म्हणजे राधाकुंडला संपतेच परिक्रमा बऱ्यापैकी. तर अशा प्रकारे त्याने परिक्रमा पूर्ण केली. आणि मग त्याचं जे राहिलेलं होतं थोडं परिक्रमा पूर्ण करायची त्याला, ते ह्या जन्मामध्ये त्याने करून घेतलं कुत्र्याच्या देहामध्ये. हे सत्यच आहे, ह्यात काय वेगळं नाही. तर तो एक महान भक्त असावा कोणीतरी राहिलेला. तर सांगण्याचा हा उद्देश होता की भक्ती मार्ग नष्ट होत नाही. तुम्ही किती परिक्रमा केली ते? 5 किलोमीटर. ती वजा केली भगवंतांनी त्यातनं, कळालं का? उरलं किती? 16 किलोमीटर त्यांनी परिक्रमा केली. मागच्या जन्मात 5 किलोमीटर केली, ह्या जन्मात 16 किलोमीटर केली, झाले 21 किलोमीटर. कळालं तुम्हाला? नष्ट होत नाही, किती चांगलं आहे हो. आणि म्हणून भक्ती मार्ग आपण स्वीकार केला पाहिजे. या मार्गामध्ये कोणताही तोटा नाही आहे. आणि शुचिनाम श्रीमताम गेहे, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पुढचा जो जन्म आहे, हा पुढचा जन्म 100% चांगल्या घरामध्ये मिळेल, काही शंका नाही, संशय नसावा, भक्तांना संशय नसावा. हां, एक समस्या आहे. मग काय होतं, नामस्मरण करत असताना चिंतन नाही करायचं, सांसारिक चिंतन नाही करायचं. मग काय होईल माहिती आहे का, स्वर्गामध्ये पण जाण्याची वेळ येईल तुम्हाला. भक्तांना खरं तसं स्वर्ग पण नको असतो, बरोबर आहे का? आणि भक्ती करत आहे म्हणजे पुढचा जन्म चांगलाच भक्ताचा तर होईल किंवा भक्ती पूर्ण होऊन भगवत धामाला तरी जाईल. पण आता काय विषय आहे की बरेच लोक असे आहेत की त्यांना दोन्ही पाहिजे. संसारामध्ये पण भरपूर प्रगती व्हायला पाहिजे आणि भक्तीमध्ये पण भरपूर प्रगती व्हायला पाहिजे, असे दोन्ही उद्देश आपल्या मनामध्ये आहे. मग याचं काय करायचं सांगा, याचं काय होईल, तुम्हाला काय वाटतं?
मेल्यानंतर काय होईल? दोन्ही पाहिजे त्याला. म्हणजे त्याला असं वाटतंय की मला संसारामध्ये हे पण मिळालं पाहिजे होतं, हे सुख मला मिळालं पाहिजे होतं, हां, ह्या घराचं सुख मला, ह्या पैशाचं सुख मला मिळालं पाहिजे होतं, असं त्याची इच्छा होती आणि भक्ती पण करतोय. तर मृत्यूनंतर काय होईल मी विचारतोय, बोला की. हां, मग श्रीमंत घरामध्ये जन्म मिळण्याचे अजून एक कारण हे असू शकतं की त्याची इच्छा होती की चांगल्या घरात राहावं, सुखात राहावं, पण भजन पण करावं. मग कदाचित मग ती इच्छा पूर्ण झाली पुढच्या जन्मामध्ये, श्रीमंत घरामध्ये जन्म भेटला. तोटा काय आहे का हो भक्तीचा? तसा जरी विचार केला तरी पण थोडा उशीर होणार जायला, भगवंताच्या घरी जायला उशीर होणार. समजा स्वर्गात पण जायचं, एखाद्यानं जर इच्छा केली की बाबा थोडासा भोग करूया आपण, थोडं मज्जा मारूया आणि भक्ती बी करूया, तर मग भगवंत एवढे कृपाळ आहेत ना, भगवंत काय करतात माहिती आहे का? स्वर्गात पाठवतात, स्वर्गामध्ये पाठवतात मेल्यानंतर. आणि स्वर्गामध्ये पाठवल्यानंतर काय होतं माहिती आहे का? तिकडे काय आहे स्वर्गामध्ये? अप्सरा, रंभा, उर्वशी, मेनका, एक से बडकर एक आहेत. या जगामध्ये एवढ्या सुंदर स्त्रिया नाही आहेत. अप्सरासारख्या सुंदर आहेत का? नाही. तर तुम्ही अप्सरा कुठं बघितले नाही कसं म्हणता? बघितलीच नाही तर कसं सांगणार तुम्ही? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, एकदा जाऊन या स्वर्गात. तर अप्सरा ज्या आहेत ना इतक्या सुंदर आहेत. मग भगवंत असा विचार करत असतील की माझा भक्त जप पण करतोय, ह्याला सुख, जरा भौतिक सुख बी पाहिजे, पण आता ही भक्त आहे ना, ह्याला स्टँडर्ड दिलं पाहिजे, ह्याला सुंदर स्त्री दिव्या, पण स्वर्गातली अप्सरा दिव्या. ह्याला दारू पण पिवाटते, जरा बियर पिवाटते. भगवंत म्हणले ही देशी विदेशी कशाला इथलं, हां, ह्याला स्वर्गातलं काय, सोमरस जो अमृतासारखा आहे, ब्रँडेड होऊन ब्रँडेड आहे, तोच प्यायला देऊ म्हटले. म्हणून स्वर्गामध्ये सोमरस आहे, अप्सरा आहेत, आणि इतका जेवढा भोग करायचा तेवढा तुम्ही तिथं करू शकता. पण फरक असा आहे, स्वर्गामध्ये 2 लोक जातात. ध्यानपूर्वक ऐका. पहिला जो जास्त दान पुण्य करतो तो स्वर्गात जातो, आणि जो भक्ती करता करता अशी काही स्वप्न पाहतोय, इकडं भक्ती बी चालू आहे, इकडं सुख बी पाहिजे सगळं, तर तो पण 2 प्रकारचे लोक स्वर्गामध्ये जातात. पण तिथं गेल्यावर काय होतं? ध्यानपूर्वक ऐका, नीट ऐका. तिथं गेल्यावर काय होतं? स्वर्गामध्ये जे दानपुण्य करून गेलेली लोक स्वर्गामध्ये आहेत, हे दानपुण्य करून गेलेले लोक, त्यांचं रिचार्ज संपला म्हणजे दानपुण्य संपलं, परत खाली यावं लागतं त्यांना. ते पण खाली येतात. आणि आपले जे भक्त लोक स्वर्गात गेलेले आहेत, ते स्वर्गात जरी गेले तरी त्यांना ते जाणवत राहतं भक्ती केल्यामुळं की आपलं हे नाही करायला पाहिजे, आपण ह्यात गुंतायला नाही पाहिजे, या मोहमायामध्ये गुंतायला नाही पाहिजे, हे त्यांना कळतं. आणि मग ते लोक खाली येतात, आणि खाली येऊन तिथून पण 2 प्रकार आहेत. स्वयंकृष्ण नीट ऐका, परत ते काय करायचं करा तुमची चर्चा. मी काय सांगितलं? स्वर्गामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक 2 प्रकारचे लोक जातात. कोण जातात सांगा? लक्ष नाही त्यांचं. एक दान पुण्य करणारे आणि दुसरे भक्ती करणारे. आणि तिथं बी आणि 2 प्रकार आहेत. सांगा, महत्त्वाचा टॉपिक चालू आहे हो. स्वर्गामध्ये पण 2 प्रकार आहेत. पंजाबराव सांगा, काय उपयोग तुमचा एवढं पुढे बसून येतो? स्वर्गामध्ये सुद्धा 2 प्रकार कसे? जो भक्त आहे तो भक्त एक तर असा विचार करतो की अरे आपण नामस्मरण करत होतो, सत्संगला जात होतो, पण संसारात लय आपल्याला वाटत होतं संसार वाढवावा, मजा करावी, त्यामुळे इकडे यायची बारी आली आपल्याला. आता आपण काय करू? मजा काय करायला नको, आपण चांगला जप करू. स्वर्गात जाऊन पण तू चांगलं भक्ती जर केली त्यानं, तर स्वर्गातून तू तिकडं पुढं जाऊ शकतो वैकुंठाला. आणि तिथून स्वर्गातनं तर त्याच्या मनात हा विचार नाही आला तर तिथनं मग तू परत खाली येऊ शकतो. पण खाली आलं तर पण काही तोटा नाही. कुठं येणार खाली सांगा? खाली म्हणजे पृथ्वीवर येणार की, पण कुठं? शुचिणाम श्रीमताम गे, एका शुद्ध सात्विक श्रीमंत भक्ताच्या घरामध्ये त्याचा जन्म होणार. कळालं का तुम्हाला? सर्वांना समजलं कशामुळे काय होतं ते? तर हे समजून घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्यातून मला हे सांगायचं होतं की आपण जेव्हा जीवन जगत आहे
तर त्यावेळेला आपण हे सांसारिक ज्या गोष्टी आहेत जास्त चिंतन नाही करायला पाहिजे. विशेष करून नामस्मरण करत असताना भक्तांनी सांसारिक प्रगतीची चिन्ह पाहू नये. ते भेटून जाईल नंतर तुम्हाला, पण काय होईल, जन्म वाया जाईल, पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल तेवढ्यासाठी. म्हणून प्रभुपाद महाराजांचं नेहमी सांगायचे की तुम्ही याच जन्मामध्ये तुमचं जे काही कार्य आहे ते उरकून घ्या, तुमचं जे काही 100% कोटा आहे तो पूर्ण करून घ्या. पुन्हा जन्म नको रे देवा, पुन्हा नको बोलवू इकडे. कारण पुन्हा घेतलं तर भक्ती ठीक आहे थोडीफार करायला आपण खाली येऊ, पण इथंच किती अवघड आहे तुम्हाला माहितीच आहे सगळं. इथं पडलं ना मग परत A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग, हे सगळं शिकावं लागतंय. आणि मग परत शाळा शिकायची, नोकरी करायची, गाढवासारखं काम करायचं, आणि मग परत लग्न करायचं, मग मुलं, आणि मग सगळं. थोडं सुख वाटतंय पण ते सुख नाही, खरं तर दुःखच आहे ते एक प्रकारचं. दिवसभर कष्ट करायचं आणि भोग करायचा, हळूहळू वाढत जाते आणि मग शेवटी समस्या आयुष्यामध्ये येतच राहणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण हे श्लोक पाहिले, 5-6 श्लोक पाहिले. याच्यामध्ये एकच शिकायला भेटलं आपल्याला की पतन होतं एखाद्याचं भक्तिमार्गातनं. काही वेळासाठी तो दिसतो बाहेर गेल्यासारखा, पण तोटा काही नाही. पण आता दुसरा एक विषय आहे आपल्याकडे, की तो विषय असा आहे की मग हे झालं कुणासाठी, भक्तांसाठी, बाकीच्या लोकांसाठी नाही. बाकीच्या लोक जे आहेत ना समाजामध्ये, की जे भक्ती करतात असं वाटतंय, पण तसं नाही आहे. नीट लक्ष द्या की समाजामध्ये अनेक लोक कथा कीर्तन करणारे आहेत, पण ते भक्ती मार्ग आहे असं आम्ही मानत नाही. कारण ते लोक काय करतायत, स्वतःला येईल अशी भक्ती करतायत. आणि असे अनेक लोक, महाराज लोक त्या ठिकाणी आहेत जे फसवत आहेत, की जे स्वतः त्यांनी व्यवसाय टाकलेला आहे कथा कीर्तनाचा आणि लोकांना फसवण्याचा. तर हा काय भक्ती मार्ग नाही, तो त्यांचं पैसे कमवण्याचं साधन आहे, त्यांची ती आवड आहे. समजलं का तुम्हाला? मग ते कोणाचा आवाज चांगला आहे म्हणून कोणाला त्याला आवाज जादूगार म्हणा, किंवा कोणी काय हसवतो प्रवचनामध्ये, त्याची ती शैली आहे. मग ते विनोदी कीर्तनकार असतील, कोणी पैशासाठी करतोय, कोणी कशासाठी करतोय. अर्थातच सगळे नाही, पण काही जण आहेत. आणि काही लोक महाराज लोक आहेत की काय करतात, लोकांना फसवतायत, अंगारा भंडारा देऊन फसवतायत, नकली काहीतरी बनवून फसवतायत. असे पण काही महाराज लोक समाजामध्ये आहेत. तर हे आणि आपलं वेगळं आहे. लक्षात येते का तुमच्या? बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही पण देवाला जातो की, मग कुठला काका, कुठला मामा, कुठला बाबा, हे चालू आहे लोकांचं. पण ते देव नेमका कोण, भक्ती म्हणजे नेमकी काय, भगवंत म्हणजे काय, हे भक्ती मार्गामध्ये समजतंय. लक्षात आलंय का? आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तर त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मुखे सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान. दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगतो, बाहेरनं सगळे चांगले वाटतात, मोठ्या मोठ्यानं बोरडून सांगतात, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हे करा ते करा, सगळं कर्मकांड हे ते सगळं त्यांचं तोंडपाठ आहे. सगळं शास्त्र भागवत वगैरे सगळं पाठ आहे, श्लोकसुद्धा पाठ आहेत, अभंग पाठ आहेत, सगळं पाठ आहे. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान. म्हणजे काय करतोय तो, लोकांना एक प्रकारे काय करत आहे, त्यांचा वेळ वाया घालवत आहे लोकांचा. कारण तो स्वतः काहीच करत, लोकांना सांगतोय. ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी. स्वतःला भक्ती मार्गाचा काही अनुभव नाहीये त्याला, पण लोकांना काय करतोय तो, ज्ञान सांगतो जनासी, कथा करीतो देवाची, अंतरी आशा बहुलोभाची. कथा कोणाची करतोय? देवाची. आणि मनात काय चालू आहे? पाकिट किती मिळेल, मनात ते चालू आहे, पैसा किती मिळेल. आणि मग अशा लोकांचं तुकाराम महाराज म्हणताय, तुका म्हणे तोची वेडा, त्याचे हानोनी थोबाड फोडा. तो येडा आहे, त्याचं थोबाड फोडा म्हणले अशा लोकांचं. कारण हे नुकसान करत आहेत समाजाचं. हा भक्ती मार्ग नाही आहे, हे लक्षात ठेवा. आजकाल बरेच मीडियामध्ये आहेत ना, हे महाराज ते महाराज सापडले,
कोण कोणाचा अवतार निघाले सगळे बरोबर काय काय निघालेलं आहे. हां, तर बरीच मोहीम हाती घेतली आहे लोकांनी. रोज एक महाराज बाहेर यायला लागला आहे. आणि महाराज म्हणणं हे आपलीच चूक आहे. ते महाराज नाहीच आहे पहिली गोष्ट. तर एक धंदा टाकलेला आहे, तुम्ही त्याला महाराज केलेला आहे, हे लक्षात ठेवा. तो ना महाराज आहे ना त्याची पात्रता आहे महाराज बनण्याची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ही जनतेनं थोडं शहाणं व्हायला पाहिजे. तुम्ही थोडं गीता भागवत वाचायला पाहिजे, मग तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय चाललंय ते. तुम्ही कोणालाही महाराज म्हणणार, कोणाच्याही जवळ जाणार, संसारात दुःख तर सर्वांच्याच आहे की हो. आणि बरोबर ते त्याच्यावर तुमची नस दाबते, बरोबर ते गेले की कळलं का तुम्हाला. आणि मग तुम्ही होय होय महाराज असंच आहे बघा. म्हणजे लगेच तुम्हाला असं वाटतंय की हा बरोबर महाराज बरोबर. सगळ्या घरोघरी म्हणजे पुरी म्हणायची माते, आता घरोघरी गॅस आहेत, LPG सिलेंडर. म्हणजे सगळ्यांच्या घरी तेच असते प्रॉब्लेम. कोणाच्या नवरा बायकोत भांडण नाही ती, कोणाची मुलं ऐकत नाही ती, कोणाचं शेतामधनं वाद चालू आहे, सगळ्या घरी तेच आहे की. का वेगळं काय आहे का? मग त्याचा अभ्यास फक्त ज्यानं केलाय त्याला तुम्ही महाराज म्हणताय. त्याचा आणि भक्ती मार्गाचा काही संबंध नाही. बरेच लोक म्हणतात की हे महाराज लोकच बेकार आहेत. आणि अरे महाराज नाहीतच आहे पहिले, हे काहीतरी तथाकथित लोक आहेत समाजामध्ये. आणि मग त्यांच्यामुळे ते ज्यांना काही भक्ती करायची नाही ना त्यांना चांगलंच बरंच झालं बोलायला ना, हे सगळे असलेच आहेत आणि ही काय देवमार्ग असलाच आहे असं म्हणतात हे लोक. आणि म्हणून तुकाराम महाराजांसारखे संत पाहिजेत बोलण्यासाठी. तुकाराम महाराजांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी. कलियुगामध्ये असे काही संत झाले किंवा होत आहेत की ते काय करतायत, तंबाखूची नळी म्हणजे गांजा माहिती का, गांजाच म्हणायचं ना. चिलीम गांजा काय असते ते, तर ते धुरका असं वडायचं संत लोक. ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी. पुढे काय म्हणले, स्नान संध्या बुडविली पुढे भांग वाढवली. हे स्नान करायचं नियम आहेत, संध्या करायचा नियम आहे, हे सगळं गायत्री करायचा नियम आहे, हे सगळं त्यांनी बुडवलं. वेदाचा अध्ययन करायचा नियम आहे. पुढे भांग वाढवली, भांग पे लागले हे महाराज लोक. असे सगळे महाराज असे बरेच जण असे आहेत, पिणारे बेवडे आहेत, भरपूर महाराज लोक आहेत, असे मोठ्या मोठ्या पार्ट्या करणारे लोक आहेत. आणि मग तुकाराम महाराज पुढे म्हणतायत, भांग बुरका हे साधन पची पडे मद्यपान. पहिलं काय सांगितलं, गांजे चिलीम. दुसरं काय सांगितलं, भांग. आणि पुढे काय सांगितलं, ह्यांचं साधन काय, भांग बुरका. हेच यांचं साधन, नाम जप हे असलं काय यांचं काय नाही आहे. मग असं काही सत्संग घेतलं, कुठले महाराज भेटले की बाबा त्यांनी सांगितलं नामस्मरण करा, लोकांना आवडत नाही. लोक म्हणतात महाराज फरक पडन का आम्हाला, महाराजांनी काहीतरी दिलं की मग त्याला बरं वाटते. कशाचं काय, तुमच्या घरातल्या चुलीत जी राख आहे तीच आहे चुलीत राख आहे, दुसरं काय. पण ते महाराजांनी दिले की जरा त्याचा प्रभाव वाढतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पची पडे मद्यपान. ह्यांना रोज पचवायला दारू लागते रात्री, सकाळी 10 वाजता उठतं ते महाराज. लक्षात आलं तुमच्या, असे काही महाराज केले. तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा पांडुरंग. सगळं सोंग आहे, कुठला पांडुरंग कुठलं भक्तीन काय आलंय सगळं इथे. आणि म्हणून तुका म्हणे तोची वेडा त्याचे हानुनी थोबाड फोडा. तर अशा महाराजांची धिंड काढली पाहिजे. आणि अशा अनेक लोक आहेत, अनेक लोक महाराज लोक आत्महत्या करतात, हे फार मोठं विशेष वाटतं मला. अहो जगाला या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही कथा कीर्तन करता आणि स्वतःच कर्ज झाले म्हणून आत्महत्या करता, कसं करायचं. कधी कधी बंदूक घालून घेतात डोक्यामध्ये. त्यामुळे भक्ती मार्ग वेगळा आहे. ही जी महाराज मंडळी आहे किंवा हे जे लोक तथाकथित आहेत आणि वैष्णवाचे कपडे घातलेले आहेत, हे बगळे आहेत, बगळे. दिसत आहेत तर ते पांढरे शुभ्र, परंतु त्यांचं लक्ष त्या पाण्यात असणाऱ्या माशावरती आहे, समजलं का, पाकिटावरती आहे. स्वतःचा संसार कसा मोठा होईल, बोलतायत एक, करतायत एक, आणि शेवटी तर काय म्हणे गोळी. त्यामुळे तो हिटलर परवडला की, हिटलरने पण आत्महत्या केली फास लावून. मग तसं जर आपले संत ज्यांना महाराज म्हटले जातात ते असे करायला लागलेले आहेत,
आणि महाराजांची प्रॉपर्टी किती आहेत बघा. जनतेचा पैसा गोळा करून घेत आहेत आणि स्वतःचे मोठे मठ बांधतायत. ते मठ म्हणजे यांच्या आयाशीचे अड्डे बनलेले आहेत लोकांचे. हे मठ वगैरे बनवून ठेवलेले आहेत. हे थोडंसं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना. मग असे लोक समाजात भरपूर आहेत आणि म्हणून आपण आपला प्रचार वाढवला. आपण काही सांगत नाही बघा. आपण काय सांगतो, देवाला भोग दाखवा, प्रसाद खावा, कीर्तनामध्ये नाचा, प्रसाद खावा, कथा कीर्तन ऐका भगवंताचं, भरपूर नामस्मरण करा आणि हेच कल्याण करणार आहे आणि तुम्हाला सुखी करणारं हेच आहे. हे असलं बुवाबाजी आणि काहीतरी कमी कष्टामध्ये काय होत नसतं, हे सगळं झूट आहे, खोटं आहे. पण पुन्हा पुन्हा लोक त्याला बळी पडतात. 500 वर्षापूर्वी तुकोबाराय सांगतायत ते आज पण चालूच आहे. याचा अर्थ हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. असं नाही की ते आत्ताच असे महाराज निघालेले आहेत. पूर्वी पण असे महाराज होते. प्रत्येक युगायुगामध्ये असे राहतात. हे कालनेमीचे अवतार आहेत, कालनेमीचे. हे भोंदू साधू आहेत. हनुमानजी जेव्हा जडीबुटी आणायला चालले होते हिमालयामध्ये तेव्हा एक राक्षस होता कालनेमी नावाचा. तो साधूचं रूप घेऊन बसला होता तिकडे हनुमंताला अडवायला. मग त्यामुळे हे कालनेमी जो आहे, अशा अनेक कालनेमी समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. तर ह्यांचं थोबाड फोडायला पाहिजे तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये. म्हणजे यांचा विरोध केला पाहिजे. पण कधी करणार? तुम्ही पण घरी गेल्यानंतर थोडं गीता उघडायला पाहिजे, थोडं ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे नेमकं काय चाललंय हे. माझ्यावर विश्वास ठेवा असं मी म्हणत नाही तुम्हाला. तुम्ही थोडं वाचलं पाहिजे घरी गेल्यानंतर असं मला म्हणायचं आहे. कळालं तुम्हाला? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम